तर मंडळी पाहू शकता जेमतेम मे महिना चालू आहे आणि अवस्था पहा, म्हणजे जसं वाटतं एकदम जून महिन्याने पावसाने अशी भन्नाट सुरुवात केली अशी अवस्था झाली आहे. आणि एवढ्या वर्षात हे पहिल्यांदाच झालं असेल. वडिलांपासून अजूनपर्यंत मे महिन्यात असा पाऊस कधीच पडला नाही. पाहू शकता पूर्ण म्हणजे शेतांमध्ये वगैरे पाणी साठलेलं आहे, ओल वगैरे आलेले आहेत, नदीला पाणी वाढलेलं आहे. आयुष्यात पहिल्यांदाच ही गोष्ट घडलेली आहे. त्याच्यावरून मंडळी समजून जायचं की वातावरण हा क्लायमेट आहे आपल्याला इशारा देत आहे की काहीतरी येणाऱ्या वर्षात काहीतरी भलतंच घडणार आहे. हे नक्कीच पाहू शकतो. ही पिवळी बेडका आहे ही फक्त पावसाच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला भेटते. पाहू शकतो त्यांचा प्रजनन काल असतो. ही फक्त पावसाच्या आपल्या सुरुवातीलाच पाहायला भेटते. त्यांचा आवाज वगैरे पाहू शकतो. वातावरण बघून वाटतं असं की मे महिना नाहीच आहे, पावसाला सुरू झाली. सगळीकडे पूर्ण पाणी येते. तर मंडळी प्राणी पक्षी झाडं ह्या पहिल्या पावसाचा खूप आनंद घेतात. तर आपण सुद्धा या पहिल्या पावसाचा आनंद घेतलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण बाहेर आलेलो आहे. पाहू शकता वातावरण कसं एकदम मनाला शांती देणारं प्रसन्न करणारं असं वातावरण. बेडकांचा आनंद पाहू शकता. तर मंडळी जशा सुरुवातीला चिंबोऱ्या असतात त्या बिलातून जेव्हा जमिनीतून बाहेर वर येतात तेव्हा पावसाची सुरुवात झाली, चाहूल लागली असं आपल्याला जाणवतो. तसंच हा बेडकांचा आवाजसुद्धा खूप स्पेशल असतो आणि ह्याच्यामुळं आपल्याला जाणीव होते की पावसाची सुरुवात झाली म्हणून. आणि ही पिवळं बेडकं आहेत ही फक्त आपल्याला पावसाच्या सुरुवातीलाच पाहायला भेटतात. आणि शक्यतो ज्या शेतामध्ये पाणी साठलेलं असतो त्या ठिकाणीच ही बेडकं आपल्याला दिसतात. सुक्या जागेवर शक्यतो चुकूनच असं सापडतो. ओल्या जागेवरच म्हणजे पाण्याचा ज्या ठिकाणी साठा असतो त्या ठिकाणीच ही बेडकं दिसतात आपल्याला. इकडे सुद्धा बाहेर निघाले वर आले. सगळीकडे असा पाऊस भरून आलेला आहे आणि असा पाऊस असला की हा दिवसभर थांबणार नाही असं अंदाज देऊन जातो. दिवसभराचं वातावरण असंच राहील.
आणि महत्त्वाचं म्हणजे गवत उगवलं, आणि गवत उगवला की तो पाऊस मारूच शकत नाही. भले 10 दिवसातून गॅप टाकून पाऊस येईल, पण थोडा थोडा तरी रिमझिम पाऊस येत जाईल. म्हणजे जी आपली वयस्कर मंडळी होती अजून आपली, ती सांगायची की एकदा रोयटी उगवली म्हणजेच गवत उगवला की ती पाऊस मारत नाही. पाहू शकता मे महिन्यात पहिल्यांदाच असा रेकॉर्ड ब्रेक असं वातावरण झालेलं आहे. नदीला सुद्धा तिथे पाण्याला पाहू शकतो, पूर्ण नदी भरली. काम तर मंडळी, हा जर जून महिन्यातला पाऊस असता तर बरीच मंडळी आपल्याला आता मच्छी पकडायला येताना दिसली असती. ती उधवण बोलतात, वल्गण मारायला बोलतात, ती मच्छी पकडायला आली असते. पण खरं म्हणजे मच्छी अजून अंड्याला आलीच नाही. पण पावसाचा टायमिंगच चुकलेला आहे ना, एवढ्या लवकर. पावसाचा व्ह्यू कसा वाटतं, एकदम भारी. आई नवरीचं मंदिर पाहू शकतो. तर मंडळी पाहू शकता, पावसाने थोडीफार विश्रांती घेतली नसती तर एक मोठा पूरच झाला असता. तरी पाहू शकता एक छोटासा पूर झाला आहे असं म्हणता येईल. म्हणजे मे महिन्यातला पहिल्यांदाच असा झालेला एक छोटासा पूर, एवढ्या वर्षातला हा रेकॉर्ड झाला. कामच काढला पोचांचा. औषध टाकायचं ना तिथं, पाणी कमी असतं ना, चिंबोरे पण भेटले असते. पण पाणी पाहिजे होता. मच्छी पकडायला कमी, पण बघायला लोक जास्त असतात. हे टाका उरी डायरेक्ट मस्त निघाल अशी. आला काय
फोटो काय येतात तर मंडळी यावर्षी पहिल्यांदाच ओल्या जमिनीवर भात पेरणी करायला लागेल, कारण कोणाला अंदाजच नव्हता की एवढ्या लवकर पाऊस सुरुवात करेल. आणि शक्यतो जून महिन्याचा पहिला आठवडा गेल्यानंतरच आता सध्या भात पेरणी होते आणि त्यावेळी असं ओली जमीन पूर्ण सुकी असते. आणि यावर्षी मे महिन्यातच पूर्ण वातावरण बिघडलं आवश्यकता. पाहू शकता की आपण वड्याचं वाल लावतो, वालांची ते पडलेले कामं रोपटे निघालेले. वालाची भाजी ही पावसाळ्यात खूप फेमस होती, पण सध्या अलीकडे कोणी भाजी बनवतच नाही. पाहू शकता ह्या शेतामध्ये सुद्धा खूप असे वाल निघालेले आहेत. पूर्वीच्या काळी ही भाजी आवर्जून खाल्ली जायची. सुरुवातीला पाऊस पडला की लोकांची वाले ऐकल्याला म्हणजे गोळा करायला लोकांची गर्दी असायची. सध्या काही पाहायला भेटत नाही. या शेतात सुद्धा पाहू शकतो पूर्ण वालच निघाले. पावसाळ्यात म्हटल्यानंतर जसं शेवलांची भाजी तशीच वालांची भाजी सुद्धा फेमस होती.